अजित पवारांना फोन केला, यात माझा काय दोष? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय, आरोरांवर संशय घेतला जातोय, आरोप करणाऱ्यांनी पार्थला विचारावं. अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या अपघाताची एआयबी चौकशी करतंय. केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी चौकशीचे आदेश दिलेत. अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांच्या विमान अपघातावरून प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार. बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची प्रतिक्रिया. विमान दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या. रोहित पवारांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया. तर चौकशीची मागणी करताना कुणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाणांची टीका. विलिनीकरणावर माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा आमच्यासोबत चर्चा केली असती तर आम्ही त्यावर काहीतरी भूमिका मांडली असती, पण आता विलिनीकरणाचा विषय थांबला. आता विलिनीकरण होणार नाही, तसा प्रस्ताव आला नाही. प्रफुल्ल पटेलांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही वक्तव्य. शशिकांत शिंदेंच्या लेखावर आक्षेप. त्यांनी लिहिलेला अनाठाई दादा चूक दुरुस्त करणार होते, या वक्तव्यावर आक्षेप. दादांच्या निधनानंतर त्यांनी लेख लिहिला. विलिनीकरणार एनडीएतील मुख्य पक्षाला विश्वासात घेणं गरजेचं आहे, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे, हेच पक्षाचं भवितव्य आहे. पक्षातील 70% आमदारांची हीच भूमिका. राष्ट्रवादीचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांची भूमिका. ही भूमिका सुनेत्रा पवारांसमोर मांडणार. पटेल तटकरेंना समजावण्याचा प्रयत्न करू, असंही वक्तव्य. शशिकांत शिंदेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचं केलं स्पष्ट. विलिनीकरणावर अजितदादा चर्चा करत होते, मात्र दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता भाजपला विश्वासात घेऊन त्यांचं मत घ्यावं लागेल, त्यानंतर निर्णय होईल. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. आता वय दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड होणार. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया 15 ते 20 दिवसात होणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. नरेश अरोरांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक झालेली आहे. या बैठकीला स्वतः नरेश अरोरा, पार्थ पवार, जय पवार सुद्धा उपस्थित होते. नरेश अरोरा हे डिझाइन बॉक्स या राजकीय सल्लागार कंपनीचे संस्थापक आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठक. मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. तर चांगल्या दर्जाची कामं वेळेत पूर्ण करा. पुणे आणि बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या सूचना. अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तोच धाक आता सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मंत्री चंद्रकांत पाटलांचा मोलाचा सल्ला. VSR या विमान कंपनी देशातील एका मोठ्या उद्योगपतीची बेनामी आर्थिक गुंतवणूक आहे. ती ज्याची बेनामी आर्थिक गुंतवणूक आहे तो भाजपचा जवळचा व्यक्ती आहे, तो शोधला पाहिजे. या गोष्टीचा खुलासा होऊ नये, त्यामुळे याचा तपास होणार नाही, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. परभणीत भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे. शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपासोबत डील होणार आहे हे राऊतांना माहिती होतं, संदीप देशपांडेंचा दावा. तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रपूरचं सगळं कांड घडवून आणल्याचंही विधान. चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही. शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा. तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवले होते का? राऊतांनी संदीप देशपांडेंवर टीका केली. चंद्रपुरात शेण खाल्लेल्या नगरसेवकांना जाब विचारणार, संजय राऊतांचं वक्तव्य. तर काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खाल्लंय, भाजपचा नवनाथ बन यांचा पलटवार.